आज आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी उभे राहिले आहेत ना, फडणवीस साहेब ज्या पद्धतीने अमित शाह साहेब उभे राहिलेले आहेत ना, हे आम्हालाच माहिती आहे. आम्हाला माहिती आहे ना, 2014च्या नंतर आमच्यावर कोणी केसेस टाकल्या, आम्हाला कोणी जेलमध्ये पाठवलं, हे सगळं माहिती आहे. पण आम्हाला जसं मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो, महायुती आणि एनडीए मान ठेवणं हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कोणी किती काय बोललं तरी तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही शांत बसा, तुम्ही विकासाची भाषा करायची. आपल्याला निवडणूक हे ह्या सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्लाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढवायचं आहे. महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे. आम्ही सगळी भूमिका, तुम्ही म्हणून बोललो ना दिनेशजी, आमची भाषणं बघा 11-12 दिवसाची, आमच्या कोणाचे इंटरव्ह्यू बघा, एका तोंडाने आम्ही महायुतीवरच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये, एका तोंडाने केलेली नाहीये. एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही त्यांच्यावर टीका केलेली आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलणं, आम्ही संयम ठेवून आहोत 2 तारखेपर्यंत. आम्ही कोणाला काय नाही बोलणार. युती का तुटली नाही तुटली, अरे निवडणूक संपायला आली तरी पण आमचे पत्रकार मित्र तोच प्रश्न विचारतात, युती का तोडली. अरे संपायला आली, मतदान व्हायला आलं, आता मतदान व्हायला आलं. मला वाटतं 5 तारखेपर्यंत पण तोच प्रश्न विचारणार, युती का तुटली. झाली निवडणूक, संपली, आमच्या श्रद्धाताई झाल्या नगराध्यक्ष, तरी युती का तुटली. विकासावर बोलू, चर्चा करू. आता मला सांगा, युती तुटण्याची काय कारणं होती, कोणती काय चर्चा होती. सावंतवाडीचा नगराध्यक्ष शेवटचा कुठल्या पक्षाचा होता, काय कुठल्या पक्षाचा होता, भारतीय जनता पक्षाचा होता ना. वेंगुर्लाचा कुठल्या पक्षाचा होता सांगा मला. आता दोन्ही अगर जागात भाजपच्या होत्या तर मग भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आम्ही बसवणार कसा सोडणार, सांगावं ना मला. शिवसेनेचा असेल, पोट निवडणूक आम्ही मोजत नाही. अरे पोट निवडणूक म्हणजे निवडणूक असते भारतीय जनता पक्षाचा, मग ते जागा आम्ही कशी सोडायची मला सांगा मला. म्हणजे ही चर्चा करण्यासाठी 2 तारखेच्या नंतर वेळ आहे. तुम्ही परत एकदा आम्हाला विनंती करतो, सिंधुदुर्गात या, निवडणूक सोडून पण कधीतरी मी तुम्हाला माहिती देतो ना, पण आता आम्ही विकास सोडून बोलणार नाही. पण नितेशजी